हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हाला thumbnail वरून समजलंच असेल की मी कशाबद्दल व्हिडिओ बनवणार आहे. तर मी इथं तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या बनवणार आहेत आणि खायला एकदम मस्त लागतात. नॉनव्हेज सोबत तर खूपच टेस्टी लागतात या भाकऱ्या. आणि गरम पाणी घालून या भाकऱ्या मी बनवते. ते पीठ मळून घेते आणि नंतर ह्या भाकऱ्या आहेत ना, मी ते लाटून भाकऱ्या बनवते. त्याच्यामुळे पटदिशी अर्धा मिनिटाच्या आत अशी भाकरी लाटून तयार होते आणि अशा मस्त अशा टम्म फुगतात. तुम्हाला पण नक्की आवडतील. आणखीन 4 दिवसांनी मी त्याच्यावरती ना प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे. पीठ किती घ्यायचं, पाणी किती घ्यायचं, कशा पद्धतीनं भाकरी ती लाटायची, 4 बोटांनीच लाटायची भाकरी आणि ते सुद्धा अर्धा मिनिटाच्या आतच भाकरी बनून आपली तयार होते. जर कोणाला जास्त उशीर होत असेल किंवा पटदिशी भाकरी बनवून पाहिजेत, तर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा तो व्हिडिओ तुम्ही मी बनवणार आहे तो तुम्ही व्हिडिओ बघाच म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीनं भाकऱ्या बनवायच्या असतात ना, तर तुम्हाला प्रॉपर पद्धतीनं समजेल. ह्या भाकऱ्या तर खूप टेस्टी लागतात. मला तर खूप आवडतात त्या तांदळाच्या भाकऱ्या. तर एकदम पातळ होते बघा भाकरी आणि जास्त लाटताना ना पीठ पण जास्त लागत नाही. मी या भाकऱ्यांना पिठाला हात लावायच्या अगोदर गोळे बनवून झाले ना, तर पिठाला आम्ही परत हात लावत नाही. तसंच लाटण्याने त्या भाकऱ्या असतात ना, तर त्या लाटून घेते. जास्त पीठ पण वापरत नाही. लाटण्यानेच गोल असं राउंड फिरवून घेते आणि नंतर मग भाजायला घेते आणि त्या भाकऱ्या फुगतात सुद्धा. आणि सकाळी भाकरी बनवलेली असते ना, तर ती संध्याकाळपर्यंत तशीच मऊ मुलायम अशी मस्त राहते भाकरी. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा. म्हणजे तो व्हिडिओ मी अपलोड करेन ना, तेव्हा तुम्हाला इझिली मिळून जाईल आणि तुम्ही ते बघून ना शिकू शकाल भाकरी कशा पद्धतीने मी करते ते. तुम्हाला बघितल्यानंतर समजेल की प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला जमेलच ती भाकरी. तर पहिल्यांदा कोणाला येणार नाही. नंतर जशी तुम्हाला प्रॅक्टिस होईल ना त्याची, तर तुम्हाला नक्कीच जमणार. तशाच मी पोळ्या सुद्धा अशा लाटून बनवते. तेही पिठाला असं फिरवणार नाही किंवा परतून घेऊन त्याच्यावरती पीठ सुद्धा पुन्हा लावत नाही. एकदाच भाकरीचा गोळा जसा आपण ठेवतो ना, तसं पिठाचा गोळा ठेवायचा आणि ते लाटायचं. गोलच लाटण्याने फिरवून त्याला भाकरीला गोल राउंड देऊन असं भाकरी मग डायरेक्ट मी तव्यामध्येच टाकते. पोळ्यांचं पण तसंच करते आणि गव्हाचं पीठ चपात्या असतात ना, त्याचं सुद्धा मी तसंच करते आणि भाकऱ्यांचं सुद्धा कोणतीही भाकरी असू दे, मी तशी लाटूनच बनवते. आणि ही माझी ट्रिक आहे ना भाकऱ्या लाटायची, तर ती सर्वांना इतकी म्हणजे इतकी प्रचंड आवडते ना. जर मी कुठे गेले असतील ना, तर ते म्हणतातच मला पण शिकव अशा पद्धतीची भाकरी. कारण बाकीची पण कामं असतात ना, तर अशा पद्धतीने भाकऱ्या आपण शिकलो ना, तर बाकीची कामं सुद्धा आपली पटदिशी होतील आणि आपल्याला वाटणार सुद्धा नाही की आपण आता भाकऱ्या केलो आहोत आणि जड काही वाटणारच नाही. इतक्या पटदिशी भाकऱ्या होतात. तर काही काही वेळा मी काय करते, पूर्ण अशा भाकऱ्या लाटून झाल्या ना, तर लाटून झाल्यानंतर तो असा ढीग मारून झाल्यानंतर दुसरं काम करत मी त्या भाकऱ्या सुद्धा अशा भाजून घेते आणि दुसरं मी भाजी म्हणा, आमटी म्हणा, काय करायचं असेल ते सुद्धा करू शकते आणि आपला गॅस सुद्धा वाचू शकतो याच्यामध्ये. गॅस सुद्धा वेस्ट जाणार नाही. जर आपण लाटून घेऊन भाकऱ्या त्या लाटून ठेवून नंतर दुसरं काम करत तर आपण भाकऱ्या एक एक भाजून घेतलो तरी पण चालतंय. आणि लाटून भाकऱ्या लवकर होतात. तसं आम्ही पण बडवून करतो ना भाकरी, तर त्याला थोडासा आपल्याला टाइम लागतो. तर तसं लाटून करणाऱ्या भाकरीला टाइम लागत नाही. त्या एकदम पटदिशी होतात आणि फुगतात सुद्धा, मऊ सुद्धा होतात. कारण पीठ जास्त लागत नाहीत. आपण जसं बडवून करतो ना भाकरी, त्याला पीठ लावावं लागतं आपल्याला. तसं ह्या भाकरीला ना पीठ अजिबात लावावं लागत नाहीत. एकदाच दोनदा काही ते असतात तेवढंच ते. असं पीठ आहे ना, तर ते मळून घ्यायचं चांगलं सर्वात आधी आणि ह्याच्यामध्ये थंड पाणी तर अजिबात घालायचं नाही. तर तुम्हाला भाकरी मऊ पाहिजे असेल तर थंड पाणी वापरल्यानंतर भाकरी संध्याकाळपर्यंत आपली घट्ट होऊन जाईल. त्यासाठी गरम पाणीच वापरायचं मळताना सुद्धा. आणि थोडं जास्त पातळ करायचं नसतंय. थोडंसं दाटच पाहिजे असतं आपल्याला, भाकरीचं पीठ असतं ते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ माझा बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे तोच व्हिडिओ मी जेव्हा अपलोड करेन तुम्हाला दिसून जाईल आणि तुम्ही ती भाकरी शिका, नक्कीच शिका. मी तर म्हणते कारण आता सर्वात खूप गडबड असते महिलांना तरी कामाची आणि दुसरं पण काम त्यांना बघावं असतं. तर तो व्हिडिओ बघून तुम्ही भाकऱ्या शिका